तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर उधळते काळजातली फिरती जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल गुपित माझं खुशाल कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू नया है यह डिग 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 कार्यक्रमात सुरुवातीलाच एक शेर अर्ज किया है इरशाद टेंशन लेके रोज घुट घुट के मरना भी कौन सा मरना है यारो ओहो टेंशन लेके रोज घुट घुट के मरना भी कौन सा मरना है यारो इतना ही शौक है तो हमारी महफिल में आके बैठो हम भी रोज हंस हंस के मरा करते हैं क्या बात है क्या बात है म्हणूनच तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात फेअर अँड लवली फुवाई फुन नया आहे पार्ट बाय फ्रुटी आला 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 फायनली तो आलेला आहे सर मॅम इतके दिवस सगळेजण आतुरतेनं ज्याची वाट बघत होते तो आलेला आहे कोण म्हणून काय विचारताय घामाच्या धारा लागल्या होत्या तेव्हा दररोज त्याची वाट बघायचात ना पाऊस येतोय पाऊस थेंब 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 पाणी थेंब 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 ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ 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 ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पाऱ्यात घर घर भऱ्यात अंगाला भिडू दे अंग जवा तुझं नि माझं जुळ पाणी थेंब थेंब गळ 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 ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ कुठं आहे ते कुठं ठेवलं होतं ते गेलं कुठं इथं ठेवलाय होय फोन काय नाही उगाच वेगळ्या जागी ठेवून वेगळी जागा काढण्याचा केविलवाणा प्रयत्न हॅलो हॅलो हां वरुण पावसकर बोलतोय हां पावसा काय पावसा वरुण पावसकर कोण बोलतोय इंद्रदेव इंद्रदेव हां बोला सॉरी सॉरी सर नाही हो पाडतो पाऊस हो पाडतो नाही काय झालंय ते झंपर पंपर रंपर झंपर पंपाराच्या झंप सर चिडू नका ऐका झंपाराच्या पंपाराच्या पंपाच्या पंपावर पंप एक मिनिट थांबा हां सर हे ठेवायचं एक सेकंड पंप खराब झालाय हां हां ओके हां हॅलो असं आहे होय हे हॅलो हां सर ते पंप खराब झालं त्यामुळे मी नाही हां नाही मी करतो पंप रिपेअर हो हो करतो रिपेअर हां एकदा पाऊस पडला की जीमेल पाठवतो हो जीमेल येईल ती वाचा हां ओके ओके थँक्यू हां अरे बापरे नमस्कार तुम्ही मला ओळखला असेलच मी वरुण पावसकर अरुण राजाच्या थैथयाटानंतर वातावरण शांत करायला येतो तो वरुण कुठल्याही परिस्थितीत आज पाऊस पाडला पाहिजे ठेवलाय कुठं पंप नुसता अरे थांब ना जरा मी पंप रिपेअर करतोय अरे मला जरा पंपाचं काम करू दे गुडघे टेकवल्यावर हे वाजवायलाच हवं का गुडघे टेकवल्याशिवाय पंप कसा रिपेअर करणार मी का असा बसू आणि रिपेअर करू पंप नॉनसेन्स इथं अजिबात मध्ये वाजवू नको जीवन मरणाचा प्रश्न आहे माझ्या पंप क्रिटिकल कंडिशन अर्थम क्वेकपम हिलडुल सब शेकपम अय्यो निळे गांडुळे गांडूळ आहे मी अय्यो सॉरी कोण तुम्ही मी ओळखलं नाही कोण तुम्ही मी वरुण राजा आणि
खालून वरून आणि खालून असा वेगळा असतो का? वर आणि तू कोण आहेस? बाप रे, अरे केवढा आहे ते? अय्यो नाही नाही, ह्या चष्म्यामुळे असेल असं. अरे तेवढाच आहे ते. कार्टे लॉलीपॉप खातेस, पुसून नाही करतायत. काय केलेस बघ चेहऱ्याचं. आणि पांढऱ्या दाड्या कसल्या लावून फिरतेस इकडे तिकडे. आणि कमी कर, दरवाजे मोठे करावे लागतील सगळे. काढून ठेवतो. घेर केवढा आहे बघ. अय्यो ते तसंच असत. हा? कथकली नाही कथकली 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 जरा मान झटक आणि पाय आपण अशी स्लीम टीम मी कथकली. अय्यो कथकली कथकली जरा कथकली कथकली. क्या वा वा. कुठून आली आहेत हीच माणसं सगळी स्वर्गामध्ये? पंप रिपेअर करू दे मला. ಅಯ್ಯೋ ಎಪ್ಪಡಿ ಎರ್ಕೇಲಿ ಅಣ್ಣ ಪಾವಶೇರ ಅಣ್ಣ ಪಾವಣ್ಣ. काय? ಅಯ್ಯೋ ಪಾವಣ್ಣ. मग मिसळ नको? ಅಯ್ಯೋ मिसळ पाव तर पावण्ण नाही. अय्यो पावण्ण तुमचं नाव घेतलं मी पावण्ण. माझं नाव पावण्ण नाही आहे, माझं नाव पावसकर आहे. पावसकर. अय्यो तेच ते पावसकर. मी मला ओळखलं नाही तुम्ही? अरे कोण ही सिंटेक्सची टाकी लावून फिरते आहे बाई? कसं ओळखायचं? कोण तू? अय्यो उर्वशी मेनका रंभा. गुदमरतील त्या दोघी, त्यांना बाहेर करतात ना. ते याच्यात नसतात. मग? त्या तिघांपैकी मी एक उर्वशी. उर्वशी? अय्यो मी कथकली शिकते ना. कथकली? अय्यो कथकली. कशाला शिकतेस? जगातलं सगळं मला येतं, फक्त कथकली येत नव्हतं. म्हणून मी कथकली शिकलं. आणि हिपहॉप. पाप कुठे फेडणार ही देव जाणे. हिपहॉप तुम्ही कुठे फेडणार? काय? तुमचं नाव काय? अरे वरुण राजा. मग तुमचं काम काय? पाऊस पाडणं. मग कुठे आहे पाऊस? का नाही पाडला पाऊस? मी आले इंद्राची ऑर्डर घेऊन. वाच किंवा काय पाठवली ऑर्डर? वाचू दे. वाचा. आज पाऊस नाही पडला तर तू सस्पेंड. सस्पेंड? अय्यो पाडा. अय्यो पाडा किंवा पाऊस पाडा. वरुण राजा तुमचं काम करा. पाऊस अरे पाडा. पाऊस पाडा, पाऊस पाडा, पाऊस पाडा. काय इतकं सोपं आहे का ते? झालंय असं, माझ्याकडे कमी दाबाचा पट्टा होता, तो हरवलाय. तो कमी दाबाचा पट्टा सापडला नाही तर मी पाऊस पाडू शकत नाही. कमी दाबाचा पट्टा एप्पडी हिरकेल आणणार का पावडणार? मला कळेल असं बोल ना जरा. अय्यो तुमची येण्याची डेट कोणतं? हा, तशी ऑफिशियल तारीख माझी 7 जून आहे. मग त्या तारखेला कुठं बसलं होतं? अंदमानच्या निकोबार मध्ये. कुणीकडेच एकदम फेल एकदम बाद. तो तुमचा भाऊ अरुण दरवर्षी केवढी मेहनत करत, ओव्हर टाइम करत, आणि तुम्ही निकोबारच्या बार मध्ये लावून बसत. अरे 7 जूनच्या आधी थोडं एन्जॉय करायला म्हंटल तर काही चुकलं का माझं? आणि मी एकटा नाही बसत, सगळे बसतात. सगळे बसतात. ज्याच्यात मी पाऊस पाडतो तो सागर बसतो. ज्याच्या वर मी पाऊस पाडतो तो भारत बसतो. मी पाऊस पाडत असताना हा डोळे मोठे करून अर्धचंद्र पाहतो आणि डोळे बारीक करून हा भालचंद्र पाहतो. सगळे बसतात. इथं कुणी मान्य नाही करणार पण सगळे बसतात. आणि मी बसलो तर लगेच प्रॉब्लेम. निकोबार मध्ये गेलो, निकोबार मध्ये गेला. ह्याला काय अर्थ आहे? टाईट झालं. तुम्ही टाईट झालं म्हणून तुमच्या कमरेचं पट्ट लुच्च झालं आणि ते निकोबारच्या बार मध्ये लॉस झालं किंवा. आता परत नाही जाऊ शकत मी निकोबारला. अय्यो वरुण राजा तुम्ही पाऊस पाडा नाही तर काय करेल तुमची प्रजा किंवा. ये रे ये रे ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. अय्यो मोठा अय्यो मोठा. एक पाईप असती तर घशात घातली असती तुझ्या. गप्प बसणं जरा, गप्प बसणं. इकडे माझा हा पंप रिपेअर होत नाही. इकडे पॅन्ट सारखी खाली जाते, थया थया नाचतेस तू इकडे. एक मिनिट. प्रॉब्लेम कसं? हा पट्ट्याचा प्रॉब्लेम आहे, नाही आहे पट्टा. एक मिनिट. हा घ्या माझा कंबर पट्टा. एवढा जाड दंड पट्टा नको आहे मला हा. अय्यो अय्यो लावून बघा की. ये लावला. आता बघूया काय पडतंय. अय्या
अय्यो हे काय पाडलं वेपर पाडलं वॉटरचा वेपर होऊन वर जात तू अक्काच्या अक्का वेपरचं पाकिट पाडत अय्यो हुच्च कुणीकडचं निकोबार मध्ये बसलो होतो तेव्हाच आहे काय करू दुसरा काही पट्टा एक मिनिट आ बघा माझा दंड पट्टा हे लावायचं कुठं ते पण कळत अय्यो लावा दंडाला लावलास तर मी मांडीला लावतो बघ लावा 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 संपलं नाही तोवर दिला अय्यो अय्यो हे काय हिरवा पाऊस पाडला तू अय्यो वरुण राजा दिवस संपत आला काहीतरी कर पाऊस पाड रे पाड पाऊस पट्टा लावतो बघू काय होतंय अय्या पड अय्या पड अय्या सॉरी हा सॉरी तू अख्खा ढग पाडलं हे बघ माझ्याच्याने हे पाऊस पाडणं होणार नाही एवढं सगळं मी करतोय पण पाऊस पडत नाही ह्यात माझा काय दोष आहे तू पाऊस पाडत नाही तुझाच किरा दोष माझा एक मिनिट हे जे हिरवं पाणी बघतेस ना हे काय मी वरून टाकलेलं नाहीये जे खालून येतं तेच मी वरून टाकतो आणि मग बोंबाबोंब होते डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडला नद्या नाले कुणी बुजवले मी बुजवले बिल्डिंग कुणी वाढवल्या मी वाढवल्या झाडं कुणी कापली मी कापली कारखाने कुणी सुरू केले मी सुरू केले आईला मी काहीच करत नाही त्यामुळे माझ्याकडनं पाऊस पडत नाही आणि वर मीच सस्पेंड झेपत नसेल तर जाऊ दे मी पाडणार नाही पाऊस काय व्हायचं ते होऊ दे मी पाऊस पाडणार नाही वरुण राजा असं करू नको रे तू नाही आला तर कसं जगणार प्राणी कसं जगणार मनुष्य प्राणी कसं जगणार पक्षी कसं जगणार अवनी कसं जगणार डोंगर कसं जगणार नदी कसं जगणार तलाव कसं जगणार जंगल जगणार बदक वरुण राजा तूच कारणीभूत दुनिया तुला नाव ठेवेल वरुण राजाने आपला धर्म सोडला अय्यो काय होणार वरुण राजा काहीतरी कर पाऊस पाड तुझ्यावर फार दिवस वाईट येतील वरुण राजा भिकाऱ्यासारखा तू वडवड भटकणार नाही असं बोलू नको तू असं बोलल्याने मला खूप भरून आलं ग मग हो की रिकाम रडके आणि पडके अय्यो पडके अय्यो वरुण राजा पडके रा पड पण मला रडूच येत नाहीये अय्यो राजा रड रड राजा रड आणि तू माझी चिरड करतेस थोडं सोड कॉमेडी शो भरली कतार भरल जंगल अब के सावन ऐसे बरसे बह जाए रंग मेरी चुनर से भीगे तन मन जिया न तरसे जम के बसे जरा विशाखा आय लव्ह यू काय सुंदर दिसतेस तू खूप छान मला खूप आवडला परफॉर्मन्स व्हेरी एनर्जेटिक होता आणि मजा आली समथिंग डिफरंट दादा कन्सेप्ट भन्नाट होती रे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले मेकअप दादा आणि आपले कॉस्ट्युम्स मला असं वाटतं की मेकअप दादा आणि कॉस्ट्युमसाठी एक म्युझिकल सलामी झाली पाहिजे वा 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 संजय दादा आता मला खरंच असं वाटतं मनापासून की आपल्या मेकअप दादा हेअर ड्रेसर आणि कॉस्ट्युम या सगळ्यांना स्टेजवर प्लीज आमच्यासाठी बोलवा प्लीज 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 आणि दादा 11 गुण 22 गुण मिळालेले आहेत मंडळी आयुष्यात आपण कुठलंही दान नाही केलं तरी चालेल पण रक्तदान मात्र नक्की करावं कारण घरातल्या रक्ताच्या नात्यांपेक्षा त्यातून निर्माण होणारं माणुसकीचं नातं फार महत्वाचं असतं तर असाच एक माणूस इथे येतोय ज्याला करायचंय रक्तदान बघूयात मग आता ब्लड बँकेत काय चाललं परबा 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 बाबा 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 परबा 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 बाबा 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 परबा 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 बाबा बाबा परबा परबा
तुझं नाव काय परब आहे? मॅडम रक्तपेढी म्हणतात ती ब्लड बँक हीच का? रक्तपेढी म्हणजेच ब्लड बँक. काय झालं, तुम्ही थरथरताय का? घामही फुटला अंगाला या सुटलाय ग थरथराट. घामही फुटला अंगाला या सुटलाय ग थरथराट. एक मिनिट का नाचताय का, गाणं का म्हणताय? नाही काय पहिल्यांदाच रक्तदान करतोय ना, म्हणून म्हटलं जरा गाणं गाऊया, जरा बरं वाटेल, फ्रेश वाटेल. अच्छा, वा 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 वा. म्हणजे भीती वाटत असताना तुम्ही रक्तदान करायला आलात, कौतुक आहे तुमचं. ले गई दिल मेरा मन चली खली वाली खली वाली खली वाली खली वाली खली वाली खली वाली. एक मिनिट परत का आता नाचलात? तुम्ही कौतुक केलं ना, म्हटलं अजून एक गाणं म्हणावं. बरं मॅडम, रक्तदानाबाबत ना मी एक छान असा विचार केलाय. हो, काय 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 ढेकूण आणि बायको यांनी माझ्यातला रक्त संपवण्यापेक्षा ना आपण रक्तदान केलेलं बरं, नाही का? हसून झालं असेल तर सुरुवात करूया. हसत नाही हो, भीती वाटते ना, ती घालवते हसून हसून. अहो, भीती कशाला वाटायला पाहिजे? रक्तदानाने काही अपाय होत नाही. ओके. रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. हो, ऐकलंय मी, हो ऐकलंय. ना? चला नाडी बघू. झालं. आता रक्तदान करायचं म्हणजे लेंगा घालायला पाहिजे. कशाला करायचे फालतू विनोद? ते म्हणतात ना नेहमी, विनोद क्रिएट करू नका. कशाला करायचं? नाही, आपल्या स्किट मध्ये फालतू विनोद नसतात ना, म्हणून नसतात ना, मग नसतात. मग कशाला घालायला पाहिजे? म्हटलं. बरं ठीक आहे, सॉरी. हात बघू. हात बघता तुम्ही? अरे ज्योतिषी आहात तुम्ही. बघा. अहो, हात बघते म्हणजे ज्योतिषी नाही हो. मग? हात म्हणजे नाडी. अच्छा, नाडी. हा, बघू. धक धक करने लगा ओ मोरा जियरा डरने लगा. ओ, तो गातोय, मला काय शू करताय? चुप रे. ओके, ठोके बरोबर आहेत. नाही हो, नाही. ठोके बरोबर नाही हो, ठोके वारले. ठोके वारले 8 दिवसांपूर्वी. चांगला माणूस होता बिचारा. पण तुम्ही कसं काय ओळखता मिस्टर ठोक्यांना? कोण मिस्टर ठोके? काय चाललंय तुमचं? मी हाताचे नाडीचे ठोके. अच्छा, नाडीचे ठोके. अरे मग धकधक काय वाजवता, ठकठक वाजव ना. कसं काय? एक मिनिट, Sorry. तुम्ही जरा 1 मिनिट शांत उभे राहाल? 1 मिनिट शांत. बर, कोण गचकलंय काय हो? अहो, कोणी गचकलं नाहीये. रक्तदान करताना मन शांत ठेवायचं असतं. ओके. अरे देवा. हा, बोला, काय झालं? वा. देवा म्हणजे काय? तुम्ही काय देव आहात काय? काय झालं काय? हो, माझं नाव देवधर. लोक लाडाने मला देवा म्हणतात. देवा श्री गणेश. ते चिडले, थांब ना जरा. लगेच कुठं सुरू होतो? अरे बाबा. बाबांचं नाव कृष्णा, आई ग. तिचं नाव राधा. एक मिनिट, तुमचा स्वभावच आहे का विनोदी? हो, म्हणून तर मी इथे आहे. हा? म्हणजे इथे म्हणजे भीती वाटते, तरी पण मी इथे रक्त द्यायला आलोय. कशाला भीती वाटायला पाहिजे? हा, वजन बरोबर आहे ना? हो, म्हणजे काय? दारू घेता? हो, घेतो, पण आज नको. आज मंगळवार आहे, उद्या बसूया. पक्का, उद्या पक्का. मी काय तुम्हाला ऑफर देत नाहीये. दारू घेता का असं विचारलं, कारण दारू पित असाल तर रक्तदान करता येणार नाही. मी पण गंमत केली हो तुमची. नाही, मी दारू पित नाही. हे पण पूर्वी मी प्यायचो दारू, खूप दारू प्यायचो. हा, दिवसभर दारू प्यायचो, सकाळपासून रात्रीपर्यंत दारू प्यायचो. 3 वर्ष झाली दारू सोडली मी. काय सांगताय? हो. कसं काय? मित्रांमुळे सोडली. ते तरी रोज किती पाजणार ना मला. पुढे मग लग्न झालं, त्यामुळे मग बायको सोबत दारू सुटली. अच्छा. शरीरावर कुठे गोंदवलंय? शरीरावर? हा. म्हणजे बघा, चिंब पावसान रान झालं आबादानी. झाकू कशी पाठीवरली, झाकू कशी पाठीवरली. चांदण गोंधणी बाईचा. वा. अशी गालावर गोंधळेल ना तुझ्या. काय चाललंय? तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी. हे असं? हो, म्हणजे झाकू कशी पाठीवरली. हा, चांदणी गोंधणी. कळलं. पाठीवर चांदणी गोंदवले, कळलं. हे सुद्धा झोपा. नाही, झोप नाही आले मला. रक्त
रक्तदान करायचंय ना हा. मग झोपा. बरं ठीक आहे ओके. हा उशी दे ना उशी दे ना उशी असेल तर मी मस्त झोपेन. देत उशी देते. एसी लावू का? लावा ना मग तर मस्तच झोपेन मी. काय लॉज बुक केलाय? लॉज नाही वाटत हसायला. काय सांगितलं? हा झोपा 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 झोपा. हा फॉर्म भरा. अच्छा ओके हा फॉर्म भरू. बरं मला सगळं वाजले किती? का पंचांगात मुहूर्त बघायचाय? नाही 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 9:30 वाजून गेले का? ओ केव्हाच. काय सांगताय? हो. हा घ्या फॉर्म चाललो मी. हो कुठे चाललात? हो माझी बायको येणार आहे गावावरून. हो तिकडे गेलो कळलं अर्धा तास बस उशिरा येणार आहे. म्हटलं टाइमपास करावा म्हणून मी इथे आलो. तुमचं डोकं ठिकाणावर आहे? काय झालं? तुम्ही टाइमपास करायला ब्लड बँकेत आलायत. अहो टाइमपास करायचं तर चहाच्या टपरीवर जा, बस स्टॉपवर जा. इथे अहो महिन्याहून महिने आजारी पडलेल्या माणसांचे नातेवाईक धावाधाव करतात रक्ताची बाटली मिळवण्यासाठी आणि तुम्ही त्या ब्लड बँकेत टाइमपास करायला आलात. एक रक्ताची बाटली मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे ज्यांना गरज असते ना त्यांनाच कळतं आणि तुम्ही ते टाइमपास करायला आलात. अहो आपल्या रक्षणासाठी तिथे सैनिक सीमेवर रक्त सांडताना थोडा सुद्धा विचार करत नाही आणि आपण गरजवंतांना रक्त देण्यासाठी इतका विचार करतो. आपल्या शरीरातलं गेलेलं रक्त पुन्हा जमा होण्यासाठी फक्त 36 तास लागतात. पण नाही आपण जस्ट टाइमपास करायला आलो नाही का ब्लड बँकेत. सॉरी मॅडम तुम्ही घ्या माझं रक्त घ्या. नाही नको. तुमची बायको तिथे थांबली असेल ना जा. थांबू द्या हो. बघू द्या वाट. तिला जेव्हा कळेल ना की उशीर कशामुळे झाला तेव्हा तिला पण अभिमान वाटेल. फुल एनर्जी मज्जा मस्त परफॉर्मन्स होता अँड आय लाईक द थॉट. मला खूप आवडला. आय एम व्हेरी टच्ड विथ दिस ऍक्ट. थँक्यू सो मच. दादा असं जेन्युअनली काम कर सुदेश. खूप बघायला मजा आली. सुप्रिया इतका सटल परफॉर्मन्स मी तुमचा कधीच बघितला नव्हता. बहुत बढिया. माझ्यातर्फे म्युझिकल सलामी. आणि दादा 11-22 गुण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांसाठी. मंडळी ज्या सिनेमाच्या प्रेमाचा विंचू महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला चावलेला आहे तो सिनेमा म्हणजेच फॅन्ड्री. आणि हाच आपला लाडका सिनेमा. बघायला विसरू नका येत्या 29 तारखेला फक्त आपल्या झी मराठीवर. म्हणजे फुबाई फुबकताना माणसाचं पोट कधी भरतच नाही. त्याला सतत भूक लागलेली असते म्हणूनच आम्ही एक वेगळं सेगमेंट ठेवलंय फाईट खायचं. खाऊयात एकच फाईट होणार वातावरण टाईट. राजा की आएगी बात गीली होगी रात मगन में नाचूंगी. राजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई तो किस बात की है लड़ाई. तो चल मैं आई 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 राजा मैं आई 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 राजा. बस 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 स्टॉप. थांब जरा. अरे काय माणूस आहे हा. ह्याला एक गाणं म्हणायला सांगितलं तर 3 गाणी म्हणतोस तो आजकाल. अरे व्हेरिएशन देणं म्हणजे एकाच गाण्यात वेगवेगळ्या हरकती घेणं. कुणी हरकत घेत नाही म्हणून एकाच वेळेला 3 गाणी म्हणतोस तू हल्ली. हे अजिबात चालणार नाहीये. नाही नाही ह्याच्यामध्ये ह्याची चूक नाहीये. सगळीकडेच भेसळ झाली आजकाल. त्याच्यामुळे ह्याच्या गाण्यात भेसळ आली. भेसळ भ्रष्टाचार सगळं राज्य पोखरून काढलं. आम्ही जनतेला जाहीरनाम्यात सांगितलेलं होतं की महिनाभरात भ्रष्टाचार घालू. अरे पण कसं घालू हेच लिहायचं विसरलो होतो आम्ही. त्यामुळे आता खूप टेन्शन आलेलं आहे. आमच्याच्यानं होईल का नाही हे माहिती नाही पण निदान देवा तू येऊन तरी हा भ्रष्टाचार घालव नाहीतर धरतीवरचाच एखादा देव माणूस पाठव. राजू राजू बाबा पुकारे जल्दी तू जा रे. रम पम पम इन्हें बाबा पहाड़ी कहते हैं सारे. रम पम पम बोलो बम 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 बोलो बम बम बम. राजू तू मला बोलावलंस राजू. राजू केवढा मोठा माणूस तुमच्या समोर उभा आहे. बघा ना ह्या मिशा बघा. ह्या काही स्केच पेनने काढलेले आहेत का. अहो यो दरबार बघा. सम्राट आहे मी इथला. राजू अरे राजू काय राजा काय मला सगळं सारखंच आहे. या भौतिक जगाच्या फार पुढे गेलोय मी राजा. होय तरी पण परत फिरून फिरून माझ्याकडेच पैसे मागायला येत आहे.
काय आहे ना, माझ्या अडचणी वेगळ्या आहेत, तुम्हाला समजत नाही हो. तुझ्या अडचणी समजतो मी राजा, तुझ्या अडचणी समजतो. अरे 8-8 तास रिक्षा चालवणारा तो बसून रिक्षा चालवतो, त्याला मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. आणि तू राजा 24 तास खुर्चीत बसून राज्य चालवतोस, तुला कुठे कुठे आणि कसल्या कसल्या अडचणी असतील याची कल्पना आहे मला. तुम्ही म्हणताय त्या अडचणी वेगळ्या आहेत, मी म्हणतोय त्या अडचणी वेगळ्या आहेत. हो, राज्यामध्ये बघा केवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाचं ऐकत नाही इथं. आजकाल तर म्हणे सार्वजनिक मुतारीला धरण असं नामकरण करण्यात येणार आहे, म्हणजे निदान कन्फ्युजन होऊ नये की आपल्याला कुठं जायचंय. एक नवीन बनियान कंपनी आली आहे म्हणे मार्केटमध्ये, त्याचं नाव ठेवलंय सिंचन बनियान. आणि त्यांचा असा दावा आहे की किती फाटलं तरी उघडं पडू शकत नाही. बघा आता सगळीकडे भ्रष्टाचार झालाय, समस्या झाली हो. सर्वात पहिली गोष्ट राजा, भ्रष्टाचार ही समस्या नाही, ती सवय आहे. कसं काय? आता मला सांग, आपण सार्वजनिक ठिकाणी बघतो बऱ्याच लोकांना नाकात बोट घालायची सवय आहे, नाक साफ करत असतात, करतात की नाही? हा, असतात. काय काय मग तसंच इतर लोक जेवत असताना कोणीतरी एक दीड शाणा खिच्यातून काडी काढतो, दात कोरायला लागतो आणि शी उंदरं इतकी झाल्यात नाही इथं. राजा, मी लोकांच्या वाईट सवयींबद्दल बोलतोय राजा. तुम्ही हो. आता मला ही सांग, ही सवय आहे की नाही, की हा रोग आहे? सवय. भ्रष्टाचार ही सवयच आहे. माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला पगार मिळतो का नाही, तरी सुद्धा तुम्हाला एक्स्ट्राचा इन्कम कशाला पाहिजे? अहो, देवाला सुद्धा घाबरत नाहीत पैसे घेताना. अरे देवाचं काय सांगतोस राजा, आपल्याला काय माहिती आहे, देव सर्वव्यापी आहे, माहिती आहे ना? पण नाही रे, हल्ली भ्रष्टाचार सर्वव्यापी आहे. अरे देवापेक्षा भ्रष्टाचाराला फॉलोअर्स भरपूर आहेत, जास्त आहेत. असं कसं बोलताय तुम्ही? कसं शक्य? आपल्या देशात नास्तिक आहेत, हा, देवाला मानतात ते नाही ना, तरी सुद्धा भ्रष्टाचार करतात. आता आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ते एकमेकांचा धर्म मानत नाहीत, पण हे सगळ्या धर्माचे लोक भ्रष्टाचार करतात की नाही? मग मला सांग, सर्वात जास्ती फॉलोअर्स कोणाला आहेत? भ्रष्टाचाराला. अहो, पण असं म्हणून कसं चालेल? हा भ्रष्टाचार वाढतच राहील. ह्या भ्रष्टाचाराला आपल्या घराबाहेर काढलं पाहिजे. काय होईल रे राजा, भ्रष्टाचार संपला? काय होईल? अरे राज्याचा केवढा मोठा विकास होईल, नाव होईल, केवढी काम. अरे वेड्या, कोणी काम करायला येणार नाही ऑफिसमध्ये, बिनकामाचं येऊन करणार काय ते? झालं तर लोकांची लग्न होणार नाहीत. आता बघ ना, एक साधा इन्स्पेक्टर बिचारा, त्याचा पगार काय असणार? त्याच्या पगाराकडे बघून पोरी त्याला हो म्हणणार का लग्नाला? अरे भ्रष्टाचार नसेल तर मंत्री मिळणार नाहीत, मुख्यमंत्री मिळणार नाहीत राज्य चालवायला. अरे लष्करच्या भाकऱ्या कोण भाजेल राजा? नाही, तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, पण म्हणून काय भ्रष्टाचार चालू द्यायचं? ह्याला काही सोल्युशनच नाही आहे ना. शनीला 21 नारळ आणि 1001 दे. झालं म्हणजे तिथेही पैशाशिवाय काम नाही का? हीच तर आपली संस्कृती आहे राजा. तुम्ही त्याला भ्रष्टाचार म्हणता. अरे भिकारी सुद्धा त्याला 1 रुपया जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद देत नाही, तर तुम्ही सरकारी नोकरांकडून फुकट काम होईल याची अपेक्षा का करता? अहो, पण हे सरकारी कर्मचारी आहेत का भिकारी कर्मचारी आहेत? आपल्याला पगार मिळतोय ना, तो घ्या ना गप. वर कमाई कशाला पाहिजे तुम्हाला? अरे आपणच सवय लावतो राजा. तुझा मुलगा चॉकलेट दिल्याशिवाय तुला पप्पी देतो का? पोराचंच काय. मग ही सवय कोण लावतं? आपणच ना. शनिवारी जाऊन मारुतीला नारळ फोडला की आपण पास हो, असा समज ज्या देशातल्या मुलामुलींचा असेल त्या देशातला भ्रष्टाचार जाईल का? गुरुवारी देवीला नैवेद्य दाखवला तर नवरा चांगला मिळेल, किंवा नवरात्रीत विना चपलांचं चाललं तर नवरी चांगली मिळेल, असा समज ज्या मुलामुलींचा आहे त्या देशातला भ्रष्टाचार जाईल का? अरे एवढंच कशाला, आपण आपल्या मुलांना सवय नाही का लावत, जा बाळा हे पैसे घे, दूध घेऊन ये, आणि 2 रुपये उरतील ना त्याचं चॉकलेट घे. आपण सवय लावतो ना, आपणच लाच देतो ना, तो हे काम करेल म्हणून. का नाही सांगत आपण त्याला, हे तुझं कर्तव्य आहे, तुझं काम आहे, तुला केलं पाहिजे? हा सुद्धा भ्रष्टाचार आहे राजा. नाही, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? मी देणे घेण्याचे म्हणजे पैशाच्या देवाणघेवाणचा भ्रष्टाचार म्हणतोय, तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय मगापासून. इथेच चुकतोयस तू राजा. हाच तर आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे फक्त पैसे खाणे ह्याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्ट आचरण हा खरा भ्रष्टाचार, ह्याला खरा भ्रष्टाचार म्हणायचं. भ्रष्ट आचरण म्हणजे काय? नको तिकडे थुंकणे, लघवी करणे, रांग तोडून उभे राहणे, मुलींची छेडछाड करणे, हे भ्रष्ट आचरण, हा भ्रष्टाचार. अरे भ्रष्टाचार करून जो माणूस पैसा कमवतो ना त्याला तुम्ही जेलमध्ये टाका, पण हे रांगेत न उभं राहणं, नको तिकडे थुंकणं,
देशबंदच्या नावाखाली सरकारी बसेसची तोडफोड करणं, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही चापकानी फोडा आणि सरळ पाकिस्तानात पाठवा, कारण हे आपल्या देशाचे शत्रू आहेत, हे खरे दुश्मन. बरोबर बोललात तुम्ही बाबा, मला पटलेलं आहे तुमचं म्हणणं. हे जे कोणी रस्त्यात कचरा बिचरा करतात ना, त्यांना दंड लावला पाहिजे. मी आत्ताच फतवा काढतो, 5-5 हजाराचा दंड लावा सगळ्यांना. त्याआधी राजा, तुम्ही स्वतःला 1 करोडचा दंड लावा. मी कुठं थुकलो, मी तर चिंगम पेन गिळतो. काय हे राजा, तुमचे कार्यकर्ते तुमचे आणि तुमच्या इतर राज्यकर्त्यांचे पोस्टर्स देशभर लावत असतात, जागा मिळेल तिकडे लावत असतात, बकाल करून टाकतात सगळा. अहो, शौचालयाच्या बाहेर तुमचे हात जोडून पोस्टर आहेत, लोकांची पोटं साफ होत नाहीत आता. ही परिस्थिती आहे. हा कचरा काढा, हा जो सार्वजनिक कचरा तुम्ही करताना तो नाहीसा करा, देशातला अर्धा भ्रष्टाचार संपून जाईल. तो जपान देश बघा, आज एवढा प्रगत आहे. काही वर्षांपूर्वी बॉम्ब पडला होता, जपान उद्ध्वस्त झालं होतं, पण आज पुन्हा आपल्या पायांवर उभा आहे. का? कारण तिथल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, शिस्त आहे. अहो राजा, परवाच फुटबॉलची मॅच होती, जपानची मॅच, जपानी प्रेक्षक बसले होते. जपान हरलं, मॅच संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. पण हे जपानी प्रेक्षकांनी काय केलं माहितीये? त्यांच्या आजूबाजूला जो कचरा होता, भले त्यांनी केला असेल किंवा दुसऱ्या कोणीही, त्यांनी आपापल्या बॅगेमध्ये तो गोळा केला आणि तो कचरा कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकला आणि मगच घरी गेले. ही शिस्त राजा, ही शिस्त. बरोबर आहे. म्हणजे मी पैसे भरायचे शेवटी, नाही का? बाबा, तुम्ही अशी मारली किक आणि वातावरण केलं टाईक. टाईट किक टाईट जमत नाही ना, आज यमक नाही जुळलं ना. असंच असतं, शब्दांमध्ये भ्रष्टाचार झाला ना की अर्थ बदलतो. बाबा, तुम्ही एकच मारली फाईट आणि वातावरण केलं की टाईट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उदय टिकेकर यांच्यासाठी. जय हो बाबाजी, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. तर खरंच बाबाजी आज आम्हाला भेटले, फार आनंद झाला. उदय सर, मागच्याही पर्वात तुमच्या बरोबर परफॉर्म करण्याची मला संधी मिळाली होती, मला खूप आनंद झाला होता. आणि आज हे जे एक नवीन सेगमेंट यावेळेला केलं, मागच्या वेळेला पोपटपंची होतं आणि यावेळेला एकच फाईट होतं, हे तुम्ही बघत असाल, कसं वाटतंय तुम्हाला? इतके दिवस मी बघत होतो, पण आज मी याचा भाग आहे, त्यामुळे कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला का माहीत नाही, पण आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जागी होते. मागच्या वेळ पण झाली होती आणि आज विशेषतः जास्ती झाली. आणि आपल्या डायरेक्टर साहेबांनी जे काही इनपुट्स देतात ते स्वतः किती ह्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर विचार करतात. आणि थँक्यू व्हेरी मच टू हिम, यू, की नुसतंच बोललो नाही, मी वागीन सुद्धा तसाच. वा वा, त्याच्या पुढे. आणि सगळ्यांना हीच विनंती आहे, मला वाटतं त्याचा पर्पज तोच आहे ना, की काहीतरी बोध घ्यावा थोडा तरी. मंडळी, आपल्या बाजूला इतकी सुंदर सृष्टी आहे, पण ती निर्माण झालीच नसती जर तो वरचा निर्माता नसता. तसंच आपल्या चित्रपट सृष्टीचं सुद्धा आहे. चांगला लेखक, दिग्दर्शक, कलाकार असून काही उपयोग नाही, निर्माता पाहिजे ना. तर असाच एक निर्माता येतोय दिग्दर्शकासोबत. बघूयात मग आता कोणती फिल्म बनवताय. वो क्या है, एक मंदिर है, उस मंदिर में एक मूरत है. वो क्या है, एक मंदिर. ए, तू बस नको, मी लोकेशन बघितल्यावर म्हटलं बस. वो क्या है, एक मंदिर है, उस मंदिर अरे आता तुला बस म्हणतोय. हेच ते लोकेशन. मला ओळखलं? अजून नाही ओळखलं? अजून किती पर्व करायला लागण्यात कळत नाही. मी फिल्म डायरेक्टर आहे. दुनियादारी, टाइमपास, नटरंग सगळ्या माझ्या फिल्म्स आहेत. म्हणजे मी ह्या सगळ्या फिल्म्स थिएटरमध्ये जाऊन बघितल्या ॲज अ डायरेक्टर. बहुत अच्छा काम किया बच्चों ने, बहुत अच्छा काम किया. त्यामुळे ह्या सगळ्या फिल्म अशा माझ्या वाटतात. म्हणून आता मी असा एक मोठा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. म्हणजे 5 वर्षात 5% फिल्म कंप्लीट झाली आहे, 95% फिल्म बाकी आहे. पण हे सगळं आमच्या निर्मात्यामुळे शक्य झालंय. हे आमचे अरे निर्माता
सब साथी दुख में ना कोई, मेरे नाम तेरा नाम साचा तू जाना कोई. वा, काय खंगलेला माणूस आहे. व्हॉट अ कॅरेक्टर. आता ऑडिशन नाही, डायरेक्ट सिलेक्शन. तुझ्या डेट्स आणि ते व्यवहाराचं बोलून घे प्रोड्युसरशी. अरे हा खंगलेला माणूस तूच जन्माला घातलाय 5 वर्षापूर्वी. हो हो, म्हणजे तू मिमिक्री पण करतोस. तुझा आवाज आमच्या डिट्टो निर्माता सारखा आहे. अरे मीच आहे तुझा निर्माता. ओ, क्या बात है, क्या बात है. अरे मागे एक सीन गच्चीवर करायचं असं ठरवता करेक्ट बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये केलास रे. तुम्ही सीन करून घरी गेलात. करेक्ट. पण हिशेब लावता लावता मी इतकं खोल गेलो की माझ्या हाताला पाणी लागलं. करेक्ट. पाण्यावरच फिल्म करायची आपल्याला. पाण्यावरच फिल्म करायची आपल्याला. म्हणजे कन्फर्म तू मला डुबवणार आहेस. करेक्ट. अशी तशी फिल्म नाही करायची मला. आशुतोषची फिल्म माहिती तुला? आशुतोषी, हा? आशुतोष गोवारीकर. परदेश परदेश परदेश. आपल्याला त्याच्या पुढची फिल्म तयार करायची आहे. कुठल्या अँगल तू डिरेक्टर वाटतोय? इकडे इकडे कुठे? इकडे इकडे. आता बघ. हा या अँगल मी डायरेक्टर दिसतो. वा, काय पाळी आली आहे माझ्यावर. पाळी. करेक्ट. हा दांडा जरा तिकडे नाही. कुठे? हा तिकडे त्या साईडला लाव. हा, तुझ्या या पाळीतून असा कॅमेरा पॅन होतो. अरे तुला पाळीच नाहीये. तू नेपाळी आहेस का? असा नेपाळ्यावरून पॅन होतो कॅमेरा आणि डायरेक्ट कानाच्या भोकात. यस, आपण टनेल दाखवू. टनेल तिकडे. टनेल. ते कानाच्या भोकात अशी गाडी जाते अशी. बघ, गाडीचा भोंगा पण वाजला बघ. आणि ह्या टनेल मधनं गाडी जाते आणि त्या बोगद्यातून बाहेर येते. यस यस यस. ह्या इथे गाडी दाखवूया आपण. अरे पण मध्येच ट्रेन स्टेशनवर थांबली तर? अरे कशाला खर्च करतोय स्टेशन वगैरे दाखवायचा. सटकन गाडी बाहेर मिळेल ना. तू राम गोपाल वर्माकडे कामाला होतास काय रे? नाही, ते माझ्याकडे कामाला होते. राम गोपाल आणि वर्मा वगैरे कामाला. डोंबल माझं. डोंबर. समोर डोंबल दिसतो. समोर एक डोंगर दिसतो. हा डोंगर तुझा चेहरा. एका बाजूला चेहरा, एका बाजूला डोंगर. शी प्रॉब्लेम आहे. काय? डोंगर काळा आहे, तुझा चेहरा पण काळा आहे. कसं काय मॅच होणार? डोंगर रंगवा. चालेल. डोंगर रंगवा सगळं. अरे तू माणूस आहेस की काय? जिभेला हाड आहे का तुझ्या? डोंगर रंगवा. हो. अरे मागे एका क्लायमॅक्सच्या सीन साठी तू तांबूस घोड्यांना पांढरं करायला सांगितलं. हो हो. व्हॉट अ क्रिएटिव्हिटी. क्या बोल. कसली क्रिएटिव्हिटी. पाण्यात जाताना ते पांढरे होते, येताना तांबूस झाले. व्हॉट वॉज अ शॉट यार. अरे कसला शॉट. काही घोड्यांच्या डोळ्यातनं रंग गेल्यामुळे झापडं लागले जर की ते तडफोडायला लागले. खरे. अरे शोले पण झक मारलं तिकडे. अरे कसला शोले. नंतर ते इतके बिथरले की आयुष्यात पहिल्यांदा मी घोड्याला घोडा लागताना बघितला. काय डायलॉग लिहित होतास बॉस. काय डायलॉग लिखत. मस्त मस्त. यस यस. हे बघ, अशा फिल्म मला करायचे नाहीयेत. असं काहीच करू नको. आता पैसा नाहीये रे. इथे आपल्या पिक्चरचं चुकतं नाही यार. साला क्रिएटिव्हिटीला वावच नाही यार. अरे पाण्यावर फिल्म करायची होती ना आपल्याला. बरं, यापुढे तू काय करायचं ठरवलंयस? बंगला, गाडी. फिल्म तर काय करायचं ठरवलंय यापुढे? माती. मातीत अशी म्हैस बाहेर येते. मध्ये म्हैस मध्येच येणार. कारण फ्रेमच्या बाहेर गेलं लोकांचा जीव जाईल ना. आपण त्या म्हशीला गाय बनवूया. आपला पिक्चर कधी सुरू होतो माहितीये? अरे मला काय, ब्रह्मदेवाच्या बापाला पण माहित नाही रे ते. मग आपला पिक्चर गावातून सुरू होतो. त्या गावात एक गाय असते. हँडसम गाय. वा. ती गावामध्ये जाम डिमांड मध्ये असते. आणि म्हैस तिच्यावर जाम जळते. म्हणून म्हैस काळी होते. मग मी तिची गाय बनवतो.
2 गाई. 2 गाई. मग आपला बैल जो हिरो आहे, आपला बैल हिरो आहे. हिरो बैलच असतो. तो आपला हिरो जो बैल आहे तो बुचक कळ्यात पडतो. त्याचा कुचकाळ्यात पडतो. कळ्यात पडतो. आपली गाय कुठली, मग ही गाय दुसऱ्या गायीकडे बघते, दुसरी गाय पहिल्या गाडीकडे बघते, मग दोन्ही गायी एकमेकांकडे बघतात, इकडे बघतात, तिकडे बघतात. बघ माझी आठवण येते का? तुझ्या गायची स्टोरी मला सांग. गायीचीच स्टोरी सांगतो. गायीची स्टोरी सांगतो. आपला बैल प्रचंड उधळतो. कट्टू बैलाचा क्लोज, त्याच्या जिभेतनं लाळ गळते. लाळ. आणि कट्टू म्हैस गाभण राहते. तेव्हा कळतं ती गाय नसून गाय आहे, म्हैस आहे. आणि मग रेड्याचा क्लोजअप. अरे हा रेडा मला येडा करणार आहे रे. बरं ते ठीक आहे. 5 वर्ष झाली 2 क्रेन त्या लोकेशनवर आणून ठेवलंय. त्या क्रेनचं काय करणार आहेस तू? रशिया युक्रेनचं काय करू शकली नाही मी. क्रेनचं काय? अरे ते 2 क्रेन आहेत, त्याचा वापर गावकरी आता कपडे सुकत घालण्यासाठी करतायत रे. तू अजून आपल्या फिल्मचं नाव पण नाही ठरवलंयस. फिल्मचं नाव तुम्हाला माहित नाही काय? अगं गाई म्हशीच्या. अगं गाई म्हशीच्या मोठं पोस्टर लागलाय. अगं गाई म्हशीच्या गाईच्या या स्टोरी मध्ये पाणी कुठे आलं? पाण्यावर फिल्म करणार होता. अरे मग काय, तिथेच तर आपला क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स आपण तिथेच तर करायचं आहे. आता इकडनं अशा 2 गायी धावतायत आणि त्याच्या मागे गावातले सगळे रान रेडे सगळे त्या गायींच्या मागे लागलेले आहेत. आणि गायी धावत धावत अशा शेपट्या उडवत त्या नदीत घुसतात. गाई धावतात की घोडे धावतात? हे तुषार काहीतरी निर्वाह. गाईचं गायी धावतात, गायी नदीत शिरतात. त्यामुळे याच्या पुढचा पिक्चर सगळा अंडर द वॉटर करायला लागला. तुम्ही लाईफ ऑफ पाय बघितलेला नाहीये. तिथे एका स्विमिंग पूल मध्ये समुद्र गेला होता. आपण त्याच्या पुढची पायरी गाठायची. असं त्या चमच्याच्या पाण्यामध्ये टाईट क्लोजअप, असा चमचा हलवायचा, लोकांना लाटा लाटतोय आम्हाला. कट्टू समुद्रातली म्हैस, कट्टू नदीतली गाय, कट्टू गाव, कट्टू समुद्र, कट्टू वाडा, कट्टू सरपंच, कट्टू भिकारी. हे कट्टू सत्य तुम्हाला पचवता येणार नाही कदाचित. तुम्ही कट्टू. अरे तुझं काही ठरलेलंच नाही स्टोरी. तुझी स्टोरी कुठून सुरू होते, कुठे जाते, त्याचा काय एंड होतो, काहीच ठरवलेलं नाहीये तू. हे बघ, आपण 5 वर्ष झाली फिल्म शूट करतोय. त्या 5 वर्षात फक्त 5 मिनिटाचं फुटेज काढलेलं आपण. आणि त्या 5 मिनिटाच्या फुटेजसाठी मी 5 करोड खर्च केले, तर आता नाही, माझ्यात ताकद नाही. ते महत्वाचं नाही. ते महत्वाचं नाही. महत्वाचा फोन आलाय मला. महत्वाचा फोन आलाय. एक मिनिट. हॅलो. हा बोल. काय झालं? एवढंच ना. हाच प्रॉब्लेम आहे काय? नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? आपण जी आता 5 मिनिटाची फिल्म केली ना शूट 5 वर्ष झाले, ती शूटच झालेली नाही. मला कॉन्सेप्ट खूप आवडला. डेफिनेटली नेक्स्ट टाइम काहीतरी ग्रेट परफॉर्मन्स होणार. पण मला हा परफॉर्मन्स आवडला. थँक्यू. 9 गुण आणि ताई 9 गुण. 18 गुण मिळालेले आहेत. गगनचुंबी इमारत उभी राहण्यासाठी जशी आवश्यकता असते मजबूत पायाची, तसेच आयुष्याच्या वाटा शोधण्यासाठी आवश्यकता असते पायांच्या मजबूतीची. पायांच्या मजबूतीसाठी वापरायला विसरू नका लुनार्स वॉकमेट. वॉक विथ कम्फर्ट. आणि बघूयात की या आठवड्याची कुणाची मेहनत झाली आहे सफल. कोण आहेत या आठवड्याचे परफॉर्मर ऑफ द वीक? परफॉर्मर ऑफ द वीक इज धूम मचाले.
तर मंडळी तुम्ही सावध राहा मात्र, कारण कॉमेडीचा हा दरोडा तुमच्या घरी पुन्हा एकदा पडणार आहे पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका फेअर अँड लव्हली फुबाई पुन्हा पॉट बाय फ्रुटी.